या विश्वाला प्रज्ञाशील करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा हा बौद्ध साहित्यिक डी.एल. कांबळे यांचा अमृत महोत्सव दिवस या ठिकाणी ज्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक विचारवंत आदरणीय निरंजन पाटील साहेब, त्याचप्रमाणे डी.एल. कांबळे यांच्या या 75 पूर्ती सोहळ्यास त्यांना हार्दिक सदिच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय राजाराम पाटील साहेब विचारवंत, तसेच साहित्यिक प्राध्यापक दामोदरजी मोरे आणि या ठिकाणी श्रोत्यामध्ये उपस्थित असणारे, ज्यांची आदरणीय उपस्थिती आपण या ठिकाणी मेश्राम सरांनी वाचून दाखवली, ते सर्व मान्यवर सर्वांची नावं मी काही घेत नाही. आणि ज्या प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या अथक परिश्रमाने हा आजचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ह्या सोहळ्यास आपण आंबेडकरी पेरणीच्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी या संस्थेचा कार्याध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये आंबेडकरी पेरणीची साहित्य चळवळ रुजावी, वाढावी, समाज परिवर्तन घडावं या दृष्टिकोनातून हा सातत्यानं झटणारा एक प्लॅटफॉर्म आमचे आदर्श माननीय ज्येष्ठ साहित्यिक वयोवृद्ध साहित्यिक निरंजन पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून सातत्याने मासिक बैठका, चर्चासत्र, कवी संमेलन, परिसंवाद, साहित्य संमेलने, ग्रंथ प्रकाशने असे अनेक या ठिकाणी कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि समाजाला आंबेडकरी पेरणीच्या चळवळीला काहीतरी योगदान द्यावं या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील ही संस्था आहे. मित्रांनो, त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने गेल्या काही वर्षापासून आंबेडकरी समाजामध्ये जे ज्येष्ठ, श्रेष्ठ, गुणवंत
साहित्यिक आहेत त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा पायंडा पाडलेला आहे. हेतू हा आहे की यामुळे आंबेडकरी समाजामध्ये एक आदर्श उत्पन्न होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. तर हा समाजाच्या समोर आपल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचा, विचारवंतांचा, बुद्धिवंतांचा हा सत्कार सोहळा साजरा करून त्यांच्या लेखणीला न्याय देण्याचं कार्य ही संस्था या ठिकाणी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय D.L. कांबळे साहेब यांचा हा 28 ऑक्टोबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना वयाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही साजरा करीत आहोत. मित्रांनो, आता साहित्य सोहळा ज्यांचा करतो आहोत आम्ही, तर त्या व्यक्तींचा श्रेष्ठ, ज्येष्ठ, बुद्धिवंत आणि विचारवंत म्हणून त्याचे निकष काय आहे हेही आपणाला कल्पना पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आदरणीय D.L. कांबळे साहेब यांच्यावरती थोडा प्रकाश टाकणं मी महत्त्वाचं समजतो. D.L. कांबळे साहेब आणि आमचा परिचय 2003 मध्ये एका साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून झाला. तसे तर D.L. कांबळे आणि मी BSNL या एका डिपार्टमेंटची माणसं, आम्ही सोबतच काम केलेलं आहे. परंतु आप्पासाहेब रणपिसे, भाऊसाहेब आडसूळ, विजय सोनवणे या मान्यवरांच्या बौद्ध साहित्य संमेलन या समाजात व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जो बौद्ध धम्म दिला आहे त्या बौद्ध धम्माचा प्रसार सर्व तळागाळातून बहुजन समाजापर्यंत पोहोचावा आणि हा देश एक आदर्श देश म्हणून या ठिकाणी अस्तित्वात राहावा. समता, बंधुत्व, न्याय हा तळागाळातील शोषित पीडित लोकांना मिळावा या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचा जो त्यांनी प्रघात या ठिकाणी पाडला बौद्ध साहित्य चळवळ या नात्याने, आणि त्यामधून आम्ही जी घडत गेलो तर त्या निमित्ताने आम्ही 2003 मध्ये कल्याण येथे बौद्ध साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलं. आणि आमच्यासमोर प्रश्न पडला होता की बाबा या साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण, तर गंगाधर पानतावणे यांना उद्घाटक म्हणून आम्ही आणलं. आणि मग स्वागत अध्यक्ष कोण, तर माननीय D.L. कांबळे साहेब यांचं नाव आमच्यासमोर आलं. D.L. कांबळे साहेबाला आम्ही स्वागत अध्यक्ष त्या दिवशी त्यांना पाचारण केलं. विजय सोनवणे यांच्या घरी आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि विचारविनिमय करताना त्यांना गळ घातली की बाबा ह्या साहित्य संमेलनाचे तुम्ही स्वागत अध्यक्ष बना. ते म्हणाले, अहो स्वागताध्यक्ष साहित्य संमेलनाचं बनण्यासाठी मी काहीतरी, मला एक बोर्डवर तरी काही लिहावं लागलं, काहीतरी एखादं पुस्तक, काहीतरी कविता संग्रह, काहीतरी एखादी कादंबरी किंवा काहीतरी एक वैचारिक लिखाण माझ्याकडून व्हायला हवं ना, तरच मी ही धुरा घेऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हणालो निश्चितच तुम्ही सुरुवात करा, निश्चितच तुम्ही मोठे लेखक व्हाल, सुरुवात करा. आणि त्यांना गळ घातल्यामुळे ते बौद्ध साहित्य संमेलनाचे त्या ठिकाणी स्वागताध्यक्ष झाले. आणि त्यानंतर त्यांनी
इतकं सुंदर भाषण त्यांनी लिहिलं स्वागताध्यक्षाचं की त्यांची वाहवा अनेक साहित्यिकांनी केली. त्यांच्या भूमिकेला लोकांनी फार मोठं प्राधान्य दिलं. आणि तिथून पुढे आम्ही मग 2006ला उल्हासनगरामध्ये जे 7वे बौद्ध साहित्य संमेलन त्या ठिकाणी झालं, त्या बौद्ध साहित्य संमेलनाचे साहेबांना आम्ही अध्यक्ष केलं. बबन कांबळे यांना उद्घाटक केलं आणि त्यांना अध्यक्ष केलं. त्यांचं अध्यक्षीय भाषण पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे. फार सुंदर भाषण त्यांनी केलं. अगदी अल्प अवधीमध्ये त्यांनी साहित्याची ही संपूर्ण संकल्पना आत्मसात केली. म्हणूनच तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नव्हे. ते जातीवंत साहित्यिक आहेत. त्यांच्यामध्ये साहित्य बीज अगोदरच त्या ठिकाणी अंकुरलेली होती. फक्त त्याला खत पाणी घालण्याचं थोडं काम होतं. ते आम्ही त्याला फक्त हवा आणि खत पाणी देण्याचं कार्य केलं. आणि DL कांबळेनं मग पुढे मागे वळून पाहिलं नाही. DL कांबळे साहेबांनी तेव्हा प्रसिद्ध झालेलं तुम्हाला कल्पना आहे, बौद्ध पाली साहित्यामध्ये बौद्धांचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकाच्या 5व्या ग्रंथामध्ये म्हणजे खुद्दक निकायामध्ये 2ऱ्या नंबरचा ग्रंथ आहे धम्मपद. धम्मपद हा छोटा ग्रंथ 423 कवनांचा म्हणजे 423 गाथांचा हा धम्मपद नावाचा ग्रंथ आहे, ज्याचा अपभ्रंश बाबासाहेबांनी सांगितलं गीतेमध्ये झालेला आहे. तर त्या ग्रंथावरती एक श्रीलंकेन महाथेरो वेरा गोडा सारडा यांनी पाली ट्रान्सलेशन धम्मपदाचं केलं सचित्र. धम्मपद, गाथा आणि कथा. तर ह्या पाली ट्रान्सलेशनामध्ये त्यांनी इंग्लिशमधून त्याचं ट्रान्सलेशन मोठं जवळजवळ 10 किलोचं ते सचित्र पुस्तक होतं. इतकं मोठं पुस्तक होतं ते. इतकं मोठा ग्रंथ त्यांनी ट्रान्सलेशन केला होता. तो DL कांबळेनी मला वाटतं 2013च असावं ते वर्ष. कांबळे साहेब 2013 पूर्ण झालं. एवढं मोठं पुस्तक 2013 पर्यंत त्यांनी 1 ते 7 खंडामध्ये प्रकाशित केलं. त्याचा अनुवाद इंग्लिशमधून त्यांनी मराठीमध्ये केला आणि प्रथमच त्या ठिकाणी धम्मपद, गाथा आणि कथा हे पुस्तक म्हणजे हा ग्रंथ सामान्य मराठी वाचकांना उपलब्ध त्यांनी करून दिला. तिथं ते थांबले नाहीत. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये बौद्ध साहित्यावरती अनेक लेख लिहिले, पुस्तकं लिहिली. धम्मपदाचंही पुस्तक त्यांनी त्याच्यानंतर पुढे काढलेलं आहे, वेगळं सेपरेट, सुगम धम्मपद म्हणून, खरा धम्मधर म्हणूनही लिहिलेलं आहे. अनेक पुस्तकं लिहिली. परंतु हे करत असताना त्यांचं लक्ष वेधलं ते सुत्त पिटकातील खुद्दक निकायामधील जो 10वा ग्रंथ आहे जातक. जातक ज्याला जातक कथा या नावानं आपण ओळखतो. या जातकाचा आर्यसुरा नावाच्या बौद्ध आचार्यांनी पाली ते संस्कृतमध्ये 447 गाथाचा ग्रंथ निर्माण केला होता. ज्या ग्रंथावरती अजिंठा, शीतलवासड, सांची 547 गाथांचा 547 कथा आणि गाथा परत त्याच्या 3000 पर्यंत गाथा आहेत. तर त्याचंही ट्रान्सलेशन त्यांनी केलं आणि ह्या गाथा अजिंठाच्या चित्रकला ह्या गाथेवरती म्हणजे ह्या कथेवरती अवलंबून आहे. ह्या
गाथेच्या वरती ज्या कथा निर्माण केलेल्या आहेत तर ते अजिंठाच्या चित्रकलेमध्ये ते आलेत, मथितार्थ चित्रकलेमध्ये घेतलेला आहे. काही लेण्यामध्ये सांचीच्या तोरणावरच जी लेणे खोदलेले आहेत, कोरीव केलेले काम केलेलं आहे, त्या गाथा त्यावरती सुद्धा कथारूपी कोरलेले आहे. मग हे मोठं एवढं मोठं साहित्य बाहेर यायला पाहिजे म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं 4थ्या शतकामध्ये बुद्धघोष नावाचा आचार्य फार मोठा विचारवंत झाला. त्याने सिंहलीमध्ये गेला आणि सम्राट अशोकाने 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये जे त्रिपिटक निर्माण केलं होतं ते त्यांच्या मुलाने म्हणजे महिंद्राने जे श्रीलंकेमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी सिंहलीमध्ये त्याचा अनुवाद केला आणि बुद्ध धर्माचा प्रचार केला. परंतु भारतातून ते जवळजवळ नष्ट होत आलं होतं. मग 4थ्या शतकामध्ये बुद्धघोष नावाचा आचार्य श्रीलंकेला गेला आणि बुद्धघोषाने सिंहलीमधील जातक अट्ठकथा ह्या पुन्हा पालीमध्ये ट्रान्सलेशन केले आहे. ही परंपरा आलेली आहे अशा पद्धतीनं. मग पालीमध्ये तर ते साहित्य इथं आपल्याला इथं उपलब्ध होतं, परंतु सर्वजण पालीचं अनुकरण करू शकत नाही, सगळ्यांना पाली समजत नाही. मग व्ही फॉक्सबॉल नावाच्या एका रोमन साहित्यिकाने त्याचं ट्रान्सलेशन केलं. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये डॉक्टर भदंत अनंत कौशल्यजी यांनी त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये केलं. हिंदीमध्ये ते उपलब्ध होतं. मग D.L. कांबळे साहेबांनी त्या हिंदीमधून त्याचं ट्रान्सलेशन बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा ह्या नावानं त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये केलं और हिंदीचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं. म्हणजे ते काही एक ग्रंथ नव्हता, तोही फार मोठं साहित्य, आवडहवी साहित्य होतं. त्याचे त्यांनी 1 ते 8 ग्रंथ त्या ठिकाणी साहेबांनी लिहिले, साहेबांनी ट्रान्सलेशन केले. आणि अलीकडे त्यांनी 9 ते 10 आणि 11 ग्रंथ ट्रान्सलेशन केलेले आहेत. आणि त्यामधला एक ग्रंथ शेवटी राहिलेला होता, तो निदान कथा नावाचा ग्रंथ आता या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. आता निदान कथा, बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा आणि निदान कथा यामध्ये थोडा फरक आहे. निदान कथा खरं तर बोधिसत्वाच्या अट्ठकथा याची जवळजवळ ती प्रस्तावनाच आहे. निदान कथा हा ग्रंथ बोधिसत्वाच्या अट्ठकथा हा जो ग्रंथ आहे बौद्ध साहित्यामध्ये त्याची जवळजवळ ती प्रस्तावना टाईपच आहे, कारण का ते 10 पारमितेवरती अवलंबून आहे. त्याची थीम तसंच त्रिपिटकामध्ये सुत्तपिटकामध्ये बुद्धहंस नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बुद्धाचा जन्म पुनर्जन्म दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बुद्ध अगोदर 25 बुद्ध आणि बुद्ध 26वे बुद्ध महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, त्याच्या अगोदर 25 बुद्ध झालेले आहेत. काही ठिकाणी 28 ही संख्या आहे, 28 ही संख्या काही ठिकाणी 26 आहे. तर त्यांची त्या काळात बुद्ध गौतम बुद्ध म्हणून जन्मण्याच्या अगोदरच्या बुद्धाच्या ज्या कथा आहेत बोधिसत्वाच्या रूपामधल्या, कारण का बुद्ध होण्याची प्रक्रिया एका जन्मात होऊ शकत नाही, कारण का बुद्धत्व मिळणं एवढं सोपं नाही. त्यासाठी बुद्धांनी 25 जन्म घेतलेले आहेत किंवा 25 जन्म अगोदर दुसरेही बुद्ध आहेत. ही परंपरा अशा पद्धतीनं वाहत आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धांनी ह्या ज्या कथा आहेत बुद्धाच्या बोधिसत्वाच्या कथा, तर ते धर्म, नीती, परोपकार अशा पद्धतीची त्याच्यामध्ये रचना केलेली आहे. आणि त्याचं हे निनाद कथा हे रूप आज आपल्यासमोर आज प्रकाशित होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे त्यांचा प्रवास साहेबाचा फार मोठा आहे. त्यांनी याच्या व्यतिरिक्त भरपूर काही पुनर्जन्म सिद्धांत वगैरे वगैरे मांडलेला आहे.
तर हे सर्व जे साहित्य बौद्ध साहित्य आहे तर ते निर्माण करण्याचं कार्य हे DL कांबळेंनी मोठ्या हिरिहिरीने केलेले आहे. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि त्याचं जी कार्य करत असताना जी ही प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक जी आमचे निरंजन पाटील साहेब आहेत अनुभवी वगैरे, तर आमचं विचार विनिमय, पहिल्या 2 ग्रंथ त्यांचे जे आहेत बोधिसत्वाच्या धम्मपद आणि खरा धर्मदर्पण, हे अस्मिता शैक्षणिक, माझे मित्र नारायण सोनकांबळे इथं बसलेले आहेत, अस्मिता शैक्षणिक धम्मविषयक साहित्य चळवळ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्यांचे प्रकाशित केलेले आहेत. मग त्यांनी नंतर स्वतःची प्रकाशन संस्था काढून ग्रंथ प्रकाशनाला सुरुवात केलेली आहे. तर फार मोठा असा प्रदीर्घ प्रवास हा त्यांनी साहित्यामध्ये केलेला आहे आणि ते निश्चितच या आजच्या गौरवास पात्र आहेत. म्हणून प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी तर्फे त्यांचा हा या ठिकाणी गौरव होत आहे. आता एक शेवटचा फक्त एक मुद्दा म्हणजे असा, हा गौरव करत असताना प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीतर्फे त्यांच्या विचारातून एक सुंदर कलाकृती आम्ही घडवलेली आहे. तर ती कलाकृतीमध्ये माननीय DL कांबळे साहेब यांच्या जीवनावरती आम्ही धम्मसारथी DL कांबळे नावाचा ग्रंथ संपादित केलेला आहे. सुनील सोने मी संपादित केलेला आहे आणि आमचे महासचिव चंद्रशेखर भारती हे त्याचे सहसंपादक आहेत. आणि आमच्या ह्या कार्यकारिणीच्या सहकार्याच्या मधून तो ग्रंथ साकार झालेला आहे आणि त्याचंही प्रकाशन या ठिकाणी मान्यवराच्या हस्ते या ठिकाणी संपादित ग्रंथाचं होणार आहे. ही फार मोठा योगायोग आणि फार मोठी कृती या ठिकाणी आहे. तर त्याचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर मित्रांनो, धन्यवाद.